सभापती महोदय, मुंबईतील नीलकमल प्रश्न पुकारा ना, मी मदत करतो तुम्हाला. प्रश्न विचार. सभापती महोदय, नीलकमल बोट अपघातामध्ये ज्या 15 लोकांचे आपल्याला दिलं होतं त्याच्याबद्दल जे मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे ते ठीक आहे, ते मला सगळं योग्य मान्य आहे. मला फक्त एवढंच विचारायचं की लाकडाच्या ज्या बोटी सरकार आता मोडीत काढणार आहे त्यांना आणि नवीन फायबर बोटी घेण्यासाठी सांगत आहे, त्यासाठी कर्जाची मुभा किंवा काय उपाययोजना आणि तिथे असं परत अशा दुर्घटना घडू नये म्हणून सीसीटीव्हीची वगैरे काही व्यवस्था करणार आहेत का? अध्यक्ष महोदय, आमचे जुने मित्र मिलिंद नार्वेकरजीने अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला अध्यक्ष महोदय. कारण का ही जी काही दुर्घटना घडली, मी दुर्घटना कशी घडली, केव्हा घडली, त्याच्याबद्दलची कारवाई सगळी डिटेल आहे, पण त्यांचा प्रश्नाचा रोग असा आहे की बाबा पुढे या संबंधित बंदरे खाते म्हणून तुम्ही काय कारवाई करणार किंवा ह्या गोष्टी कशा टाळू शकतात अशी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अध्यक्ष महोदय, ह्या ज्या लाकडी बोटी आहेत जे वर्षानुवर्ष तिथे सुरू आहेत आणि कधी कधी काय होतं सभापती महोदय, त्याच्यामध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक बसवली जातात आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण एकंदरीत प्रवाशांना पण त्रास होतो आणि अशा दुर्घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याची नुकसान भरपाई असो किंवा अन्य गोष्टी पण फार अवघड होऊन जातात. अध्यक्ष महोदय, मध्ये गेल्या काही आठवड्या अगोदर ही दुर्घटना घडल्याच्या काही महिन्यानंतर ते संबंधित सगळे जे बोट चालक आहेत त्यांची आम्ही एक बैठक घेतलेली आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आता ह्या लाकडी बोटीच्या पासून तुम्ही फायबर बोटीकडे घेऊन झालं पाहिजे. एक फायदा त्याचा कसा होणार सभापती महोदय, लाकडी बोटाचे लोक जास्त बसले असल्यामुळे ते गेटवे ऑफ इंडिया ते अजंता, गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग जाईपर्यंत त्यांच्या फेऱ्या कमी होतात. उद्या बोट लाईट असेल तर ते जास्त फेऱ्या करू शकतात, त्यांचं उत्पन्न पण वाढेल. या गोष्टी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी त्या बाबतीमध्ये काही चिंता व्यक्त केली, जी सन्मान्य सदस्यांनी पण व्यक्त केली की बाबा त्यांना आर्थिक तुम्ही कशी मदत करू शकता डिपार्टमेंट म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमध्ये त्यांची मेन चिंता असते त्यांची डिझेलचा खर्च. म्हणून मी स्वतः आमचे मुंबई बँकेचे आमचे जे चेअरमॅन आहेत प्रवीण दरेकरजी त्यांच्याशी मी बोललो. आपण एक स्कीम योजना तयार करून या संबंधित जे काही बोट चालक आहेत त्यांना लाकडेपासून फायबरपर्यंत किंवा अजून ताकदीची बोट आणण्याच्या दृष्टिकोनातून जे आर्थिक पाठिंबा आहे किंवा आर्थिक जी मदत आहे ती देण्याची तयारी पूर्ण पद्धतीने आमच्या डिपार्टमेंटची आहे. आम्ही त्यांची मानसिकताही तयार करतोय, सकारात्मक पद्धतीने तेही विचार करतायत. आमचा हाच प्रयत्न असेल सभापती महोदय की भविष्यामध्ये अशा दुर्घटना घडू नये. तिथे जे काही बोट चालक आहे, ज्या काही बोट वर्षानुवर्षी चालवतात ते त्यांनाही अजून त्यांचं उत्पन्न वाढेल कसं हे बंदरे खाते म्हणून आम्ही लक्ष घालतो आहे. भाई जगताप, एक चांगला प्रश्न आणि खरं तर ही जी सेवा आहे ती इंग्रजांच्या काळापासून त्याच्या अगोदर अगदी 2-250 वर्ष झाली ही सेवा चालू आहे, आजची नव्हे. आणि हे खरं आहे की जास्तीत जास्त भर हा लाकडी बोटींवर आहे. त्याला अनेक कारण आहेत, पण हा निर्णय ह्याचं स्वागत करू. योगायोगाने इथे गेटवेचं आपण गेटवेचा उल्लेख केला, हा सगळीकडेच प्रश्न आहे. कारण जिथे जिथे आपण टुरिझम वाढवण्याचा प्रयत्न करतो तिथे सगळीकडे हा प्रश्न आहे. अगदी मालवणमध्ये सुद्धा आहे, आपल्याला माहित आहे. त्याचं स्वागत करत असताना तिथे इथे जी संस्था आहेत आणि इथे जे बोट चालक आहेत, मालक आहेत, माझी युनियन आहे तिथे, आणि त्यामुळे माझी विनंती राहील याच्या अगोदर अशा पद्धतीने मेरीटाईम बोर्डाबरोबर अशी एक हे झाली होती, 1-2 वेळा ह्या झाल्या होत्या अशा बैठका. आणि मीनाक्षीताई ज्या वेळेला बंदरे खात्याच्या ह्या होत्या कोकणातल्या आहेत ती काळजी होतीच, आणि त्यावेळेला सुद्धा एक अशा पद्धतीची बैठक झाली. दुर्दैवाने पुढे त्याच्यावर पाऊल उचलण्यात आलं नाही. हे जे म्हणतात आहेत ते खरं आहे मिलिंदचं म्हणणं की ह्या आधुनिक बोटींकरता लागणारं जे अर्थसहाय्य आहे तो फार मोठा कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील शासनाला, हा सगळ्यांचा प्रश्न आहे आणि हा सगळ्यांच्या आयुष्याशी असलेला प्रश्न आहे. बरेच वेळेला एखादा ऍक्सिडेंट झाल्यावर आपण आपल्या भावना व्यक्त करतो, हळहळ व्यक्त करतो, परंतु त्याच्यातनं काही साध्य करता येत नाही. आणि म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन
आपण ह्या सगळ्या एकाच वेळेला ते कन्वर्ट होणार नाहीत, काही कालावधी लागेल, परंतु अशा कन्व्हर्जन व्हायला सुरुवात झाल्यावर दुसरे सुद्धा ते करतील, त्या दृष्टीने एक अशी बैठक, सामूहिक बैठक, काही इथल्या आमदारांना, खालच्या आमदारांना बोलून घ्या, त्यांच्याशी संबंध आहे, म्हणजे आपल्याला धोरणात्मक निर्णय घेताना हे ठरवता येईल. आपण मुंबई बँकेचा हे दिलात, दाखला दिलात, जो की योग्य आहे, परंतु नुसतं मुंबई बँकेचं नव्हे, कारण ह्या सगळ्या बँका पुढे यायला पाहिजेत, नॅशनल बँका सगळ्या पुढे यायला पाहिजे, कारण आपण सुरक्षेच्या दृष्टीने म्हणतो. आणि म्हणून अशा पद्धतीची एखादी बैठक या संदर्भामध्ये घेऊन शासनाचं धोरणात्मक त्याचं धोरण ठरवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहात का? ज्येष्ठ सदस्य आमचे भाई जगतापजींनी जे काही उल्लेख केला त्याची प्रक्रिया सभापती महोदय आम्ही सुरू केलेली आहे. प्राथमिक काही लोकांबरोबर बैठक घेतलेली आहे. आपण जसं बोलता त्या संबंधित सगळ्या जणांना एकत्र करून, कारण का हा एकदाच विषय होणार आहे, हा परत परत होणार नाही. हे जे काही लाकडी बोटी घेतलेले आहेत ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढीच्या अगोदरचे आहे. आत्ता आपण जे करणार आहोत ते ह्याच सरकारच्या कालावधीमध्ये होईल अध्यक्ष महोदय, ते ह्याच मुख्यमंत्रीजींच्या नेतृत्वाखाली होईल. आणि आपण एक अतिशय सकारात्मक पद्धतीने ज्या बोटींमुळे त्यांचा आर्थिक ते सक्षम पण होतील, ते बोटी एकंदरीत दिसायला पण भाई जगतापजी चांगले असतात, कारण का आपण आता जेव्हा गेटवे ऑफ इंडियावर उभं राहतो तुम्ही बघा सगळे त्या लाकडी पद्धतीच्या बोटी असतात. म्हणून जिथे जिथे आता त्यांनी मुंबई बँकचा उल्लेख मी केला, नॅशनलाइज बँक बसेल, कोणी असो, सगळ्यांची चर्चा करण्यात येईल. जिथे जिथे त्यांना इंटरेस्ट रेट कमी आपल्याला जिथे मिळेल, जेणेकरून त्याही लोकांवर आर्थिक भार होता कामा नये, तो MMB असो, बंदरे खाते असो, त्या पद्धतीने निश्चित पद्धतीने प्रयत्न करू. तिथे कुठेतरी कमी पडलो तर मिलिंदजीकडे परत फोन करून काहीतरी विनंती करता येईल. अमित गोरखे महोदय, मला माननीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा की या ऍक्सिडेंटमध्ये स्पेसिफिक जी कंपनी होती, जी मॅन्युफॅक्चरर कंपनी होती, त्या कंपनीची आपण चौकशी केली का की नेमकं ती बोट अनकंट्रोल का झाली? अध्यक्ष महोदय, या संबंधित FIR ही पोलीस स्टेशन, कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. नौदल विभागातून पण अपघाताची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. तसेच बंदरे खात्याच्या अंतर्गत एक मुख्य बंदर अधिकारी पण चौकशी करत आहे. थोडा अध्यक्ष महोदय, एकदा चौकशी संपल्यानंतर संबंधित रिपोर्ट मी पटलावर ठेवेन. मला वाटतं की हा स्पीड बोटचा जे आहे अपघात झाला तो विथ शूटिंग आहे. शूटिंग झालेल्या सगळीकडे ती प्रसिद्ध झालेली आहे. हा अपघात झाला पण तो हलगर्जीपणामुळे झालेला आहे. नौदलाच्या बोटीने ज्या पद्धतीने बेजबाबदारीपणाने ज्या पद्धतीने ती बोट केली आणि त्यामुळे ह्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. याच्यावर आपण आता FIR दाखल केला आहे. नौदल चौकशी करते आहे, पोलीस स्टेशन चौकशी करते, त्याला लिमिटेशन असेल. ज्यांनी केलंय त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली का, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, या संदर्भामध्ये नौदल आणि यांच्या चौकशीमध्ये अहवालामध्ये काय निष्कर्ष आलाय याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का? शशिकांत शिंदेजीने उल्लेख जो केला सभापती महोदय, त्या संबंधित ड्रायव्हरवर FIR लॉन्च केलेला आहे, कारवाई सुरू आहे. आपण जे काही अहवाला संदर्भात बोलतोय, जसं मी आपल्याला बोललो, चौकशी सुरू आहे ह्या दोन्ही 3 डिपार्टमेंटच्या माध्यमातून. कदाचित पुढच्या आपल्या जुलैच्या अधिवेशनापर्यंत नाही मला वाटतं चौकशी सुरू आहे. चौकशी झाली ना, त्याच्यावर अटक झाली, तिकडल्या तिकडेच अटक केली. आता त्या संबंधित चौकशी, नेमकं शिक्षा कशी झाली पाहिजे, किती झाली पाहिजे, त्या संबंधितची एकंदरीत चौकशी सुरू आहे. कदाचित जुलैच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत रिपोर्ट येईल, तो मी सादर करतो इथे. लास्ट सचिन आहेत मध्ये जागतिक स्तरावरती आपण जर बघितलं असेल की ज्यावेळी कोस्टल असलं तर ही जबाबदारी, ही सर्व्हिस ही आपण देणं गरजेचं आहे, परंतु आता हे प्रायव्हेट पार्टिसिपेशन करतोय. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जसं भावच्या धक्क्यावरून घेऊन आता आपण जेटी स्टार्ट्स केलेले आहेत, पावसाळ्यात पण अलिबागला जाता येईल, ह्याला इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे मुळात, त्यामुळे मोठा प्रश्न पण निर्माण होतो. आणि म्हणून किंवा आपण इन्फ्रास्ट्रक्चर आता ऐकतोय का आम्ही रेडिओ क्लबच्या बाजूला आपण काहीतरी जेटी आपण मांडणार आहात, पण तिकडे स्थानिकांचा विरोध आहे किंवा काय, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण बांधणार आहात का, हा झाला एक भाग. ही जी घटना घडली का, कारण नौदलांचा तिकडे सर्वे असतो किंवा त्यांचा राऊंड असतो, त्यामुळे होत आहेत. त्यांचा झोन आणि हा झोन मिसमॅच होतो आणि म्हणून एलिफंटा असेल किंवा बाकीच्या याला जाणारे बोट जे आहेत
त्यामुळे या घटना होतात. ते होऊ नये यासाठी ह्यांना वेगळं रूट आपण भविष्यकाळामध्ये आपण काय तयार करणार आहोत का? आमचे मित्र सचिन आयरजींनी जो काही विषय का उल्लेख केला, एक तर इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात मी सभासदांना मी विश्वास देतो, डिपार्टमेंट म्हणून आम्ही येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात आयरजी कुठल्याही पद्धतीची तक्रार राहणार नाही अशा बाबतीची प्लॅनिंग आमच्या डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये ती रेडिओ जेटी आहे आणि ती पण इन्फ्रास्ट्रक्चरला मदत करणारीच आहे. तिकडला ट्रॅफिक डिकंजेस्ट झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे, त्यासाठी आहे. तिथे कोणालाही अडचण, आपल्याकडे हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट आपण घेतलेला आहे, ट्रॅफिक कंजेशनचा रिपोर्ट घेतलेला आहे. सगळे रिपोर्ट घेतल्यानंतर सभापती महोदय आपण पाऊल टाकतोय. आणि दुसरा मुद्दा जो त्यांचा आहे तो अतिशय योग्य आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून अशा कुठल्या अपघात होणार नाहीत या बाबतीची पूर्ण काळजी डिपार्टमेंट म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ.